Hello guys, welcome back to Learn with Vaishali. Today आज आपण अशा स्पेशल टॉपिक विषयी बोलणार आहोत की आपल्याला ज्यावेळेस प्रिपोजिशनचा उपयोग करायचा असतो आणि त्यावेळेस आपल्याकडून ज्या चुका होतात आणि त्याच्यामुळे आपण सेंटेन्स बनवू शकत नाही आणि सेंटेन्स बनवू न शकल्यामुळे आपल्याकडून बोलणं होत नाही. तर आज आपण कोणत्या प्रिपोजिशन बद्दल बोलतोय तर इन आणि इन टू हे दोनच गोष्टी आज आपण शिकणार आहोत. आपण काल सुद्धा आपण इन ऑन ऍट विषयी जाणून घेतलं होतं, पण ते एक दिवशी 3 झाले होते प्रिपोजिशन. पण आज काय करू, इन आणि इन टू यांना आपण कसं ओळखायचं, यांच्याविषयी कसं आपण सेंटेन्स बोलताना आपण ते सेंटेन्स कशा कामामध्ये आहेत किंवा कोणती प्रोसेस आहे त्यांच्यामध्ये ते आपण नक्कीच समजून घेऊ शकतो. इन आणि इन टू हे कसं आपण सेंटेन्समध्ये बोललं पाहिजे त्याच्याविषयी आज आपण लर्न करणार आहोत. चला तर आपण स्टार्ट करू. आपल्याला एवढं कळतं इन म्हणजे आत, इन म्हणजे आत. तर आतमधल्या आपण काही सेंटेन्स बनवून घेऊ आणि नंतर आपण इन टू साठी काही सेंटेन्स बनवू. इन म्हणजे आत आणि इन टू म्हणजे सुद्धा आतच, पण जी गतिशील वस्तू आहे बाहेरून आत येते तिच्या विषयी आपण आज जाणून घेऊ. इन म्हणजे आत आणि इन टू म्हणजे बाहेरून आत, बाहेरून आत येणे. आपण एक एक सेंटेन्स तयार करू, त्याने काय होईल आपल्याला चांगलं लक्षात येईल. जसं की असं म्हणायचंय ती क्लासमध्ये आहे, शी इज इन क्लास. तर आता एक सेंटेन्स इकडे घेऊ, शी इज इन द क्लास. ही जे इंटू आहे ना हे गतिशील आहे. गतिशील म्हणजे हालचाल करणारी क्रिया असते ना त्याविषयी बोलतो. आता इंटू जर सेंटेन्स आपल्याला बनवायचं तर आपल्याला हे सांगायचंय ती वर्गात येत आहे, म्हणजे ती आत आली नाही, येत आहे. तर कसं होणार, शी इज कमिंग इनटू द क्लास. अशा प्रकारे आपण इनटूला समजू. बॉटलमध्ये दूध आहे, मिल्क. द बॉटल इज इन द मिल्क म्हणजे पाणी, आणि इथे उडी मारायची क्रिया आहे म्हणून आय एम जम्पिंग इन द रिव्हर. म्हणजे इथे काय झालं, इन टू द रिव्हर, इथे इन टू आला. जसं की बॅग मध्ये फ्रुट्स आहे, द बॅग इज इन द फ्रूट, FRUTS फ्रुट्स. ती फोन मध्ये बोलत आहे, ही क्रिया आहे. शी स्पीकिंग इन टू द फोन. इथे मला सांगायचं आहे तो गार्डन मध्ये आहे, ही इज इन द गार्डन. आता इथे सांगायचंय तो गार्डन मध्ये येत आहे, गार्डन मध्ये येत आहे. ही इज कमिंग इन टू द गार्डन. इन म्हणजे एका जागेवर स्थिर असणारी वस्तू आणि इन टू म्हणजे गतिशील. आज आपण जे प्रिपोजिशन शिकत आहोत, इन म्हणजे आत आणि ती क्रिया स्थिर आहे, इन टू म्हणजे आत येण्याची क्रिया आणि ती गतिशील आहे. याविषयी आज आपण जाणून घेतलं. त्याच्यामुळे आपण खूप छान सेंटेन्स बनवू शकतो आणि आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा इन टू नक्कीच वापरू शकतो. कारण इन टू समजून घेण्यासाठी आपल्याला पाहिजे ती क्रिया गतिशील आहे, चालते, एका जागा स्थिर नाही, तर नक्कीच आपल्याला इन टू वापरू शकतो असं आपल्याला इथून पुढे नक्कीच कळेल. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा, कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं रोज नवीन टॉपिकसाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.